नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा, बघता बघता श्रावणातला चौथा सोमवार आला आहे। 18 ऑगस्टला श्रावणातला चौथा सोमवार आहे आणि हा शेवटचा सोमवार आहे। त्यामुळे आपल्याला ज्या पण आपल्या सेवा राहिलेत तर त्या आवर्जून आपल्याला या दिवशी करून घ्यायचेत। श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांच्या उच्च कोटीच्या सेवा करायच्या होत्या। बऱ्याच लोकांनी सगळ्या सेवा केल्या। शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण किंवा शिवलीलामृत ग्रंथामधला 11वा अध्याय, रुद्राभिषेक याबद्दलचे सगळे डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिले, तर तेही बघा। जर कोणाच्या यातल्या सेवा राहिल्या असतील तर आपल्याला आता हा श्रावणातला चौथा सोमवार शेवटचा सोमवार आहे, तर या दिवशी आपल्याला त्या आवर्जून सेवा करायची। महादेवांचं हे तत्व या दिवशी खूप जागृत झालेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला न चुकता या सेवा करायचेत। कारण या महिन्यात श्रावण महिन्यामध्ये केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळणार आहे। त्यामुळे जर कोणाच्या सेवा राहिल्या असतील तर त्यांनी ते आवर्जून करून घ्यायचेत। आता आपण दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा केली। आता आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, कारण मी पूजा थोडी साईडला मांडते। मी बराच वेळ ही पूजा ठेवणार आहे अशीच चौरंगावर, कारण आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी वेगळ्या मी पण सेवा करणार आहे। शिवलीलामृत ग्रंथामधला 11वा अध्याय त्याचं पण मी पठण करणार आहे, शिवनामावली म्हणणार आहे आणि महामृत्युंजय मंत्राचं पठण करणार आहे। त्याच्यामुळे मी पूजा मांडणी थोडीशी बाजूला करून घेत। जर तुम्ही दिवसभरासाठी चौरंगावरच पूजा ठेवणार असाल, म्हणजे महादेवांची पिंड जर अशी चौरंगावर दिवसभरासाठी ठेवणार असाल तर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यावी। गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून मी सुपारी घेतली। आता त्याच्यावर आपण गणपती बाप्पांचा येणारा मंत्र ओम गण गणपते नमः नमो नमः शुद्ध पाण्याने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तेव्हा आपल्याला ओम गण गणपते नमः नमो नमः ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा अभिषेक करत राहायचा आहे। बघा, पंचामृताने अभिषेक केल्यावर आपण परत शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेणार आहोत। ओम गण गणपते नमो नमः ओम गण गणपते नमो नमः असं म्हणत आपल्याला 11-21 वेळा अभिषेक करायचा आहे। मग सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता इथं अक्षता वाहून घेऊयात। गणपती बाप्पांची आपल्याला इथं स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना अष्टगंध अर्पण केला, हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि जे तुमच्याकडे फुलं असेल ते अर्पण करायचं आहे। शक्यतो लाल फुलं गणपती बाप्पांना प्रिय आहेत, तर ती लाल फुल गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं किंवा जास्वंदाचं फूल मिळालं तर ते अर्पण करायचं। गणपती बाप्पांना नमस्कार करायचा। आता आपल्याला पिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे। महादेवांना पांढरा रंग खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्ही शक्य झालं तर पांढरी साडी किंवा पांढरा ड्रेस घालून ही पूजा करावी। पांढरा जर नसेल तर काळा सोडून कुठल्याही रंगाचे तुम्ही वस्त्र घालू शकता। आता आपल्याला महादेवांच्या पिंडीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। तेव्हा आपल्याला नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहायचा आहे। शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम। आता आपल्याला पंचामृताने छान अभिषेक करत करत महादेवांचा जो मंत्र येतो तो मंत्रपाठ करत राहायचं आहे। पंचामृताने अभिषेक झाल्यावर आपल्याला शुद्ध पाण्याने करायचा आहे। जर तुमच्याकडे दही, तूप, मध, साखर हे वेगवेगळं असेल तर वेगवेगळं पण तुम्ही अभिषेक करू शकता किंवा असा एकत्रही करू शकता। शुद्ध पाण्याने अभिषेक करताना आपण ही काळजी घ्यायची आहे की पिंडीवरती आपण पंचामृत किंवा जे काही अर्पण केले त्याचे कुठलेही अवशेष राहणार नाहीत। आपल्याला पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता तुम्ही अभिषेक केलेलं जे पंचामृत किंवा हे तीर्थ पाणी, शुद्ध पाणी घेतलं होतं, तर हे आपण घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे किंवा मग खूप जास्त असेल तर ते तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करायचं आणि थोडं घरातल्या सगळ्यांनी पिऊन घ्यायचं आहे। यामध्ये थोडे तांदूळ व्हायचेत। आता याच्यावर आपण हळदी कुंकू वाहणार नाही आहोत, कारण महादेवांच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू वाहत नाही। तांदूळ घेताना ते अखंड घ्यायचेत। आता महादेवांना आपल्या भस्म खूप प्रिय आहे, तर आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे। भस्म लावताना आपल्याला या 3 बोटांनी भस्म लावायचं आहे या पद्धतीने। जरी तुमची शिवपिंडी छोटी असेल तरी आपल्याला 3 बोटांनीच भस्म लावून घ्यायचं असतं। पूर्ण पिंडीला आपण असं भस्म लावून घेणार आहे। अष्टगंध लावून घ्यायचा, भस्म लावून घेतलं, अष्टगंध लावून घ्यायचा छान। श्रावणातला चौथा सोमवार आहे आता आणि आपल्याला शिवामूठ जव अर्पण करायची आहे। तर बघा, आता मी बेलपत्र घेतलंय, तर हे बेलपत्र आपल्याला ही मागची गाठ आहे ती काढून घ्यायची आहे आणि मग बेलपत्र असं पालथा अर्पण करायचं आहे। ही गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची आहे, कारण बेलपत्र अर्पण करताना ते पालथा अर्पण करायचं आहे आणि आपल्याला
ती गाठ मागची काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला शिवपिंडीवर दुर्वा पण अर्पण करायच्या असतात, कारण शिवपिंडीमध्ये शिवांचा पूर्ण परिवार असतो, गणपती बाप्पा पण तिथे असतात। तर आपल्याला धतुऱ्याचं फळ पण अर्पण करायचे। बघा, महादेवांना पांढरं फूल खूप प्रिय आहे, तर आपल्याला जर असं गोकर्णाचं पांढरं फूल मिळालं तर आपण आवर्जून ते शिवपिंडीवर वाहायचे, किंवा जर निळं फूल मिळालं तर ते पण आपल्याला वाहायचं, कारण हे त्यांना खूप प्रिय आहे। ज्या प्रकारे आपल्याकडे जेवढे पण बेलपत्र असतील ते आपण शिवनामावली म्हणत म्हणत अर्पण करायचे। नंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। खाली पाण्याने भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची, 3 वेळा पाणी फिरवायचं आणि गायत्री मंत्र म्हणत आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे। नंतर आपण आता महादेवांना दूध, पांढरी खीर, खडीसाखर किंवा पांढरी मिठाई असा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। 3 वेळा पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा आणि आता आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। तर शिवामूठ अर्पण करताना चौथ्या सोमवारची शिवामूठ आहे जव, तर हे आता आपल्याला असे कोरडे अर्पण करायचे नाही आहेत, तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग ते मिक्स करायचं आहे। बघा, अगदी चमचाभर आपल्याला त्याच्यात पाणी घ्यायचं, ते असं मिक्स करायचं आणि मग ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची असते। तर आता शिवामूठ अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। आता जर तुम्ही मुलं किंवा स्त्री पुरुष सगळेजण हा मंत्र म्हणू शकतात। तो मंत्र असा: शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, हे भोळे शंकर, ही माझ्या श्रद्धेची मूठ आहे, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, तुमची सदैव कृपा माझ्यावर राहू द्या, असा मंत्र म्हणत आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची असते। शिवामूठ ही 3 वेळा अर्पण करायची असते। आपण एकदा मंत्र म्हटला, शिवामूठ अर्पण करायची, परत दुसरे जव घ्यायचे, तो मंत्र म्हणायचा, परत अर्पण करायचे, असं 3 वेळा करायचं। आता जर विवाहित स्त्रिया शिवामूठ अर्पण करतायत त्या पण हा मंत्र म्हणू शकतात, पण मी आता जो दुसरा मंत्र सांगते तो विवाहित स्त्रियांनी म्हणावा। तो मंत्र असा: शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, सासू सासरे धीर भावा, ननंद जावा, भ्रातरा, ना आवडतीची आवडती कर रे देवा, असा मंत्र विवाहित स्त्रियांनी म्हणायचा आहे। त्यांनी पण ही शिवामूठ 3 वेळा अर्पण करायची। 3 वेळेला आपण असाच मंत्र म्हणायचा आहे। थोडंसं शिवामूठ कधी कोरडे अर्पण करू नये, तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, अगदी चमचाभर, ते मिक्स करायचं आणि मग आपल्याला शिवामूठ अर्पण करायची। बघा, आता इथे आपल्याला पाणी भांडं भरून ठेवायचे, त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे। तुमच्याकडे असं भांडं नसेल तर आपण पेल्यामध्ये पण पाणी ठेवू शकतो, त्याच्यावर फक्त झाकण ठेवायचं, घंटा ठेवायची। आणि आता महादेवांना कर्पूर आरती खूप प्रिय आहे, तर आपण गणपती बाप्पांच्या आधी आरती करायची आणि नंतर कर्पूर आरती करून घ्यायची। घंटा वाजवत आपल्याला कर्पूर आरती करायची आहे। तर महादेवांची कुठली जी तुम्हाला आरती येते ती आरती म्हणत आपल्याला कर्पूर आरती करायची आहे। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेखंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर। आता आरती झाल्यावर आपल्याला असं एकदा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये इथे महादेवांच्या पिंडीवर अशी पूजा करायची आहे। मग सगळ्यांना आरती द्यायची आहे आणि बघा, आपल्याला कर्पूर आरती करायची आहे, कारण कर्पूर आरती महादेवांना प्रिय आहे। त्याच्यानंतर आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली किंवा महामृत्युंजय मंत्र जो मी स्क्रीनवर देणार आहे, तर त्या मंत्राचं तुम्हाला जेवढ्या जास्त वेळा पठण करता येईल तेवढ्या वेळा आपल्याला आवर्जून तो मंत्र पठण करायचा आहे। कारण आता श्रावणातला हा 4था सोमवार आहे, अगदी आता 2-4 दिवस आपल्याला राहिलेत महादेवांची सेवा करायला आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या केलेल्या सेवेचं फळ हे कैक पटीने जास्त मिळतं। तर आपल्याला ही संधी वाया जाऊ द्यायची नाही आहे। ज्यांच्या पण काही सेवा राहिल्या असतील तर आपल्याला आवर्जून या सोमवारी सेवा करायची आहे। आणि बघा, या सोमवारी आपण महादेवांची तर सेवा करणारच आहोत, अशी आपल्याला शिवामूठ घरी पण अर्पण करायची आहे, पण आपल्याला मंदिरामध्ये जाऊन सकाळी किंवा संध्याकाळी किंवा ज्या वेळेत तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये आपल्याला अशी ही शिवामूठ आपल्याला मंदिरात जाऊन पण अर्पण करायची आहे। हाच मंत्र आपल्याला तिथे पण म्हणायचा आहे। नंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरात गेल्यावर तिथे एक तुपाचं दीपदान करायचं आहे। कणकेचा दिवा बनवून तिथे आपल्याला तो दिवा लावायचा आहे आणि तो तिथेच ठेवून यायचा आहे। कणकेचा दिवा, त्याच्यामध्ये फुलवात घालायची आहे। फुलवात ही जोडवाती घालायच्या असतात। तर बघा, अशा 2 फुलवाती एकत्र करून त्याची अशी जोडवात करायची आणि मग ही आपल्याला जोडवात तिथे लावायची आहे।
नंतर आपल्याला बेलाच्या झाडाखाली पण आवर्जून दीपदान करायचं आहे, कारण साक्षात बेलाच्या झाडामध्ये महादेवांचा वास असतो. तर बेलाच्या झाडाखाली आपल्याला दीपदान करायचं आहे. तिथे पण आपल्याला तुपाची फुलवात लावायची आहे. कणकेचा किंवा मातीचा दिवा तुम्ही तिथं घेऊन जायचा आहे, तो तिथं प्रज्वलित करायचा आहे आणि 5-11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. आता ही सेवा तुम्ही प्रदोष काळामध्ये करायची आहे, पण 6च्या आधी करा, कारण 6 नंतर आपल्याला बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करता येणार नाही आहे. तर तुम्हाला पाणी अर्पण करायचं असेल तर तुम्ही 6च्या आधी करा किंवा तुम्ही सकाळी करू शकता. तिथे पण दीपदान करून आपल्याला प्रदक्षिणा घालताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय यापैकी कुठलाही जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचं पठण करत आपल्याला प्रदक्षिणा घालायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. कारण म्हणलं आता श्रावणातला शेवटचा सोमवार आहे, तर जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. जर मासिक धर्म सुतक असेल तर आपल्याला या सेवा करता येणार नाही आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घ्यायचं. आपल्याला शेवटच्या सोमवारी महादेवांना जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये शिवामूठ अर्पण करायला जाणार तर आपल्याला ती शिवामूठ दान करायची आहे, कारण शिवामूठ दानेलाच महत्त्व आहे, त्यामुळंच ती महादेवांना अर्पण करायची असती. तर अगदी तुम्ही थोडे मंदिरामध्ये अर्पण करा पिंडीवर आणि उरलेली शिवामूठ ही तुम्ही दान पण करू शकता. त्याच्यामध्ये थोडेसे आणखीन जव घालून शिवामूठ दान करायची आहे. तिथे आपल्याला पिंडीवर दाखवायला नैवेद्य म्हणून कुठलंही तुम्ही फळ किंवा खडीसाखर घेऊन जावं आणि त्याचाही नैवेद्य दाखवायचा आहे. आता महादेवांना नैवेद्य दाखवताना त्याच्यावर आपल्याला चुकूनही तुळशीपत्र व्हायचं नाही आहे आणि महादेवांच्या पिंडीवर पण आपल्याला तुळशीपत्र व्हायचं नाही आहे. या दिवशी तुम्ही गडव्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये बेलपत्र आणि जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो रुद्राक्ष गडव्यामध्ये घालून किंवा कमळगट्ट्याचा एक मणी असं घालून आपल्याला हे पाणी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. अशी भोळी सेवा महादेवांची करायची आहे, कारण महादेव हे भोळे सांब आहेत, ते आपल्या भक्ताच्या हाकेला लगेच धावून येतात. जर आपली कुठली मनोकामना असेल तर आपण शिवामूठ अर्पण करताना ती मनोकामना महादेवांना बोलून दाखवायची आहे, कारण महादेव हे असे देवता आहेत जे भक्ताच्या हाकेला लगेच धावून येतात आणि ती आपली मनोकामना लवकर पूर्ण करतात. झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि माझ्या सर्व शिवभक्तांच्या मनोकामना पूर्ण होत हीच प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.